नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे बाहेर येते रामलिंग मंदिर आहे, बेट आहे, तर तिथं आलेलो आहे. तर तिकडं चाललेलो आहे, भाडे घेऊन आलो तुम्ही. तर इथं हे मंदिर आहे, तर तिकडं चाललेलो आहे. इथं बघू शकता पार्किंगला वगैरे जागा आहे मस्तपैकी. तर इथं ही आहे ती कृष्णा नदी आहे, तर त्यावरून जायचं रोड आहे, चालत जायला. तिकडे बोटिंग क्लब पण आहे आणि इथून पुढे गेलं की नरसिंहपूर आहे, दत्त मंदिर एक आहे. आणि हे बघू शकता कसा रस्ता आहे तो जायचा. कृष्णा नदी आहे ही, पावसाळ्यात पूर्ण पाणी असतंय आता. येथे पाठीमागं कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम झालेला आहे. तर त्या नद्यांच्या संगमावरती म्हणजेच कृष्णा नदीच्या संगमावरती हे रामलिंग बेट हे तयार झालेले. त्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून परत चालले होते त्यावेळेस त्यांनी या गावात मुक्काम केलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी सकाळी उठल्यानंतर त्यांना पूजा करायची वेळ होती. तर त्यावेळेस त्यांनी शिवलिंग स्थापन केलं होतं. तर ते शिवलिंग स्थापन करताना त्यांना अडचण येत होती पाण्यामुळे. आणि त्या पाण्याचं म्हणजे हनुमानांनी तेव्हा दोन्ही आपले बाहे पसरून म्हणजे हात असे पसरून दोन्ही पाण्यांचा नद्यांचा संगम असा पाणी अडवलं की एक त्या साईडला गेली ती कोयना नदी आणि या साईडला आली ती कृष्णा नदी. त्यामुळे ह्या गावाचं नाव त्या गोष्टीवरून बाहे हे नाव पडलेलं आहे. तर आपण आता मंदिराकडे चाललेलो आहे. तर बघू शकतो तर जेव्हा पाऊस असेल तेव्हा कृष्णा नदीला आणि कोयना नदीला किती पूर येत असतो. तर आपण बघू शकतो पाऊस असला की आपण इकडं जायचीच मंदिराकडे जायचा चान्स काहीच नाही आहे. तर जेव्हा पाणी कमी होईल त्यावेळेसच आपण जाऊ शकतो. तर हा जाण्याचा मार्ग आहे. नदीवरती पूर्ण जाण्यासाठी एक रस्ता तयार केलेला आहे. तर हे थोडंसं काम चालू आहे त्यामुळं गाड्यांची यायचा चालू नाही. तर मोठी गाडी वगैरे काही जात नाही. इथं फक्त टू व्हीलर पण आता पाऊस कमी पाणी कमी आहे त्यामुळं जाते. तर इथं काम चालू आहे त्यामुळं थोडीशी जायला वाट केलेली आहे त्यांना. तर आपण फक्त पायीच या मार्गाने जाऊ शकतो. तर आता ही ग्रामपंचायत बाहे रामलिंग बेट परिसंजवळ या गावाचं इथं बोर्ड आहे ते आपण बघू शकतो. आणि हे जे पाठीमागल्या साईडला मंदिर आहे तर हे महादेवाचं गणपतीचं आणि मारुतीचे मंदिर आहे तिथं. तर आता चला आपण मंदिराकडे जाऊया. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला थोडेसे हॉटेल आणि दुकानं थोडीशी बघायला भेटतील. त्यानंतर ह्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि इकडं समोरच्या साईडला थोडीशी मोकळी जागा आहे आणि तिकडं पलीकडच्या साईडला कोयना नदी. मंदिराच्या समोर आल्यानंतर हा विशाल दगडात एक नंदी बनवलेला आहे. पूर्ण एक विशाल दगड त्यामध्येच नंदी बनवलेला आहे. आपण बघू शकतो जुनं एकदम पद्धतीचं आहे. आणि हे जे समोरच्या साईडला आहे ते मंदिर आहे महादेवाचं, रामाचं मंदिर आहे. तर प्रभू श्रीरामांनी महादेवाची लिंग इथं बेट स्थापन केलेलं आहे ते मंदिर आहे. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. आता आतमध्ये जाऊया आपण गाभाऱ्यात. तर बघू शकतो कसं एंट्रन्स आहे, जुनं मंदिर आहे. हा सभा मंडप पण आहे थोडंसं पाठीमागच्या साईडला. तर ही गाभाऱ्यात जायचा रस्ता आहे, दरवाजा. तर आपण बघू शकतो किती मस्त अशी महादेवाची पिंड आहे, लिंग आहे. हे प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेलं आहे, त्यांनी तयार केलेलं आहे. आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता आणि हनुमानाची मूर्ती आहे. तर बाहेरच्या साईडला झोका पण आहे, हे बघू शकतो आपण. परत बाहेर आल्यानंतर नंदी बघा. आणि हे आहे ते समोरचं सगळं मंदिर आहे. आता नवीन एक थोडंसं कलरिंग वगैरे केलेलं मंदिर आहे त्याला. आणि आता आपण आलेलो आहे पाठीमागच्या साईडला, मंदिराच्या पाठीमागच्या साईडलाच श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेलं 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. तर 11 मारुतीपैकी एक मंदिर आहे, हे बहे गावाला आहे. तर तुम्ही बघू शकता त्या मारुतीच्या मंदिरात हातात गदा घेतलेली नाही आहे, साधा असं फक्त उभं राहिलेली आहे. उंच मूर्ती आहे चांगली, शेंदुरात ही केलेली. तर बघू शकतो आपण मस्त मंदिर आहे हे बघा, हनुमान मंदिर बहे. आणि त्या साईडला आहे ते गणपती मंदिर आहे. इथं 3-4 मंदिरं म्हणजे एकाच ठिकाणी आहेत, देव आहेत सगळं. हे गणपतीचं मंदिर पण बघा, तो मूर्ती किती सुंदर आहे. वातावरण पण एकदम मस्त होतं, त्या दिवशी गरम होत होतं पण थोडंसं ढगाळ झालं त्यामुळं मस्त वाटत होतं. तर हे बघा गणपतीची मूर्ती पण किती जुनी आणि छान आहे, बघू शकतो आपण. हे बघा. आणि पाठीमागच्या साईडला आल्यानंतर मंदिराची इथं थोडीशी जागा आहे. तर ही जी साईडला आहे आत्ता आपण बघतोय की ती कृष्णा नदी आहे. आणि हे आहे ते एक बेट तयार झालेलं आहे. ते तुम्हाला मागाशी गोष्ट सांगितल्याप्रमाणे श्रीरामांना पूजा करायची होती सकाळी. तर त्यावेळेस हनुमानाने हाताने बाहे पसरले म्हणजे हात पसरले. तर त्यावेळेस
हे बेट तयार झालेलं आहे. तर त्यावरून ह्या गावाचं नाव बहे हे पडलेलं आहे आणि हे बेट तयार झाले आहे. इथंच प्रोफेसर रामलिंग म्हणजेच महादेवाची लिंगाची स्थापना केली आणि त्यानंतर हे बेट तयार झाले आणि त्यालाच रामलिंग म्हणून हे नाव पडलेलं आहे. तर आता हे बघा मस्त आहे प्लेस. पण इथं समोर आहे ते मारुतीचं मंदिर, पलीकडे साईडला गणपती मंदिर आणि त्याच्या पाठीमागे साईडला ही जागा आहे एवढी भरपूर सगळी अशी. तर आपण ह्या साईडनेच आलो होतो. समोरच्या साईडने बघू शकता तुम्ही रस्ता आहे तो आणि नदीकडे जायला पण रस्ता आहे. जागा परिसर एकदम मस्त आहे, स्वच्छ आहे. आणि ही जी आहे समोर ती पूर पातळी आहे 2019ची. 2019च्या वेळेस इथपर्यंत पूर आला होता. मंदिराच्या म्हणजे आतमध्ये पण पाणी घेत होतं. बघू शकता आपण इथपर्यंत पाणी, म्हणजे त्यावेळेस किती पाणी आलं असेल. आणि मंदिरात यायचा चान्स काहीसुद्धा नव्हता, कारण की कृष्णा आणि कोयना नदीला पूर आला की कराड, सातारा, सांगली, म्हणजे सांगली या गावात तर पाणी जातं शिरतं, पण ह्या मंदिरात सुद्धा गेलं असणार पाणी. बघू शकतो आपण आता मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर हे हॉटेल वगैरे आहे, तुम्हाला नाश्ता वगैरे काय भूक लागली असेल तर त्यासाठी. आणि इथूनच पुढं आम्ही आता नंतर जाणार आहेत एका दुसऱ्या एका ठिकाणी. हीच समोर नदी आहे ती कोयना नदी. कृष्णा आणि कोयनेच्या मध्ये बेट तयार झालेलं आहे, ते हे मंदिर आहे. समोर साईडला पण जागा आहे आणि तो वानर वगैरे सुद्धा आहे, त्यामुळे जरा सांभाळून राहा. जास्त डार्क कलरचे वगैरे कपडे घालू नका, रेड वगैरेचे असे, नंतर चावण्याचे वगैरे चान्सेस आहेत. आणि त्यांच्यासाठी तुम्ही जात असाल तर केळी वगैरे काहीतरी फळं वगैरे घेऊन जाऊ शकता. तर चला आता आपण जाऊया परत आपल्या गाडीकडे, पार्किंगकडे. तर हे बघा इथं सगळं पाणी असतं. या कृष्णा नदीच्या साईडचा रस्ता आहे, म्हणजे जागा आहे ही. आणि हे आहे ते कोयना नदीचं. तर आता आपण चाललो आहे रिटर्न परत. तर रिटर्न इथून जाणारी गाडीपाशी, गाडीतून परत आपण जाणार आहे. पुढे गेल्यानंतरच एक दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरात जाणार आहे, तिथं पाया पडणार आहे. तिथून पुढंच गेल्यानंतर एक नरसिंहपूर आहे, तिथे एक मंदिर आहे नरसिंहपुरात, तिथं पण जाणार आहे आपण दर्शन करायला. तर एक 5 मिनटाच्या अंतरावर जायचे. पण ते बघा एकाच ठिकाणी तुम्ही थांबल्यानंतर किंवा बाबा हे गावाच्या नंतर पुढे गेल्यानंतर 5 मिनटाचंच ठिकाण आहे, तिथून तुम्ही किती देवांचे दर्शन करू शकता. एक वेळेस 5-6 गावांचे दर्शन करू शकता. तर चला आपण जाऊया आता. ऊन भरपूर होतं त्यामुळे मला पूर्णपणे असं घाम आलेला आहे. तर हा पूल आहे, लेफ्टला गेल्यानंतर इस्लामपूरकडे, राईटला गेल्यानंतर कराडकडे जातो. तर हे पाणी वगैरे अजून उन्हाळ्या एवढं चालू तरी पाणी मस्तपैकी वाहते. आणि पुढं समोरच्या साईडला लोकंसुद्धा आंघोळ वगैरे पोहत आहेत, म्हणजे आंघोळ वगैरे करत आहेत, पोहत आहेत. तर पाण्यावरती पण बघा जलपर्णी आलेली आहे. तर पाणी स्वच्छ आहे, पण मस्त वाटतं, थंडी एकदम. आणि पावसात पण भारी वाटत असणार आहे. लोक प्री वेडिंगलाही आली होती मागाशी, बघितली मी फोटोशूटला वगैरे. मस्त प्लेस आहे आणि एकदम असं मंदिरातून बाहेर पडून भारी वाटतं. तर हे आत्ता आलेलं आहे आपलं दत्त मंदिर बघू शकतो आपण. दत्त मंदिराच्या बाहेर पार्किंग वगैरे जागा आहे. तुम्ही मंदिर पण एकदम शांत आहे आणि थंड आहे. आतमध्ये गेल्यानंतर बाहेर लिहिलेलं ते पण वाचा तुम्ही, मस्त लिहिलेलं ते. तर चला आता दर्शन करून घेऊया.
चला भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये.